नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि आय होप तुम्हालाही तो आवडेल। तर आजच्या ब्लॉगमध्ये आहे त्रिगुणचं अन्नप्राशन। हिंदू संस्कृतीतील 16 संस्कारांपैकी एक संस्कार म्हणजे अन्नप्राशन। बाळ जन्मल्यानंतर पहिले 6 महिने फक्त आईचे दूध किंवा फॉर्म्युला मिल्कवर असते आणि 6 महिन्यानंतर आपण बाळाला वरचे अन्न द्यायला सुरुवात करतो आणि तेव्हा जो विधी केला जातो त्याला आपण अन्नप्राशन असे म्हणतो। अन्नप्राशनसाठी मी इथे बिस्किटांची ट्रेन आणि टेबल आणि खुर्ची बनवून घेणार आहे। तर त्यासाठी मी इथे मारीचे बिस्किट, क्रॅकजॅकचे बिस्किट, पार्लेजीचे बिस्किट, पोलोच्या गोळ्या आणि जेम्स घेतले आणि ते बिस्किट चिटकवण्यासाठी इथे आपण साखर वापरणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 चमचे साखर घेतली, त्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याचा व्यवस्थित असा पाक बनवून घ्यायचा आहे। हे मिश्रण आपलं पाकापेक्षाही घट्ट असलं पाहिजे जेणेकरून बिस्किट एकमेकांना चिटकतील। इथे तुम्ही मेयोनीज पण यूज करू शकता बिस्किट चिटकवण्यासाठी। इथे मी पार्लेजीचे बिस्किट वापरून ट्रेनचे डबे बनवलेत आणि पुढे मारीचे बिस्किट वापरून ट्रेनचा इंजिनचा शेप बनवणार आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पार्लेजीच्या बिस्किटांची ट्रेनचे डबे बनवून घ्यायचे आणि पुढे ट्रेनचं इंजिन बनवलं आहे। पोलोची गोळी तोडून त्याची स्माइलीच्या आकाराचा करून ते पुढे लावायचं आहे। आता मी इथे क्रॅकजॅकचे बिस्किट यूज करून खुर्च्या बनवून घेणार आहे। खुर्ची आणि टेबल हे फक्त डेकोरेशनसाठी आहे। साखरेचा पाक यूज केल्यामुळे आपण ते नंतर खाऊही शकतो। अशा प्रकारे माझं टेबल, खुर्ची आणि ट्रेन बिस्किटांची तयार झालेली आहे। तुम्ही अजून वेगळ्या प्रकारे बनवू शकता। तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। अशा प्रकारे बिस्किटची ट्रेन मस्त रेडी झालेली आहे आणि याला सुकायला जरा जास्त वेळ लागतो, त्यामुळे आधीच बनवून ठेवायचं आहे जेणेकरून वेळेवर आपल्याला व्यवस्थित असं डेकोरेशन करता येईल। आणि मस्त अशी तयारी करून त्रिगुण आपल्या दीदीच्या मांडीवर विराजमान झाला आहे। त्याला अजून बसता येत नाही, त्यामुळे आम्ही त्याला बसायसाठी चेअर वगैरे काय दिली नाही। तो आपल्या दीदीच्या मांडीवर मस्त एन्जॉय करतोय। अन्नप्राशनसाठी दीदीच्या फ्रेंडही आल्या होत्या आणि त्रिगुणची मावशी आली होती। अशा प्रकारे आम्ही त्याचं औक्षण करून त्याला ओवाळून घेतलंय। हिंदू संस्कृतीमध्ये कुठल्याही पूजेत किंवा कुठल्याही कार्यक्रमात औक्षण हे खूप महत्त्वाचं असतं। दीदीचे छोट्या छोट्या फ्रेंडही त्रिगुणच्या अन्नप्राशनला आले होते आणि सगळे खूप एन्जॉय करत होते। आणि आता आम्ही त्रिगुणला खाऊ घालत आहोत खीर आणि त्याला एवढं सगळं बघून सगळ्या गोष्टी फक्त ओढायच्या होत्या। एक घास आईचा, एक घास डॅडीचा आणि अशा प्रकारे आम्ही दोघांनाही त्रिगुणला खाऊ घातलेला आहे आणि दीदीला त्रिगुणला पेढा खाऊ घालायचा होता। त्रिगुणने खीर आणि पेढा मस्त एन्जॉय केला आणि अशा प्रकारे त्रिगुणचं अन्नप्राशन सोहळा मस्त असा पार पडला। घरगुती पद्धतीने अगदी सोप्या सुटसुटीत आणि छान असं डेकोरेशन केलं आणि अशा प्रकारे त्रिगुणने एन्जॉय केला आणि आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला। आता मी इथे त्रिगुणला खाली टाकलं आहे, तर त्याला असं झालंय मी काय घेऊ आणि काय नको। सगळ्या गोष्टी त्याला फक्त ओढायच्या आणि तोंडात घालायच्या आहे आणि तो सगळं असं खूप छान एन्जॉय करत होता। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा। थँक्यू, बाय बाय।